सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि लाईटच गेली. तर इथं मी बनवत होते धपाटे, कारण मग दोघींसाठीच काय बनवायचं. त्यामुळे मग श्रीशा पण असे धपाटे, थालीपीठ वगैरे असं आवडीने खाते, धिरडे वगैरे. तर त्यामुळे मग कोथिंबीर आणि कांदा इथे छान असा बारीक कट करून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, मीठ, ओवा, जिरे, हळद याचं थोडंसं वाटण करून घेतलं. मिरची तुम्ही आवडीनुसार घालू शकता. तर श्रीशा पण खाणार होती तर मी कमीच मिरची घेतली, कारण ती जास्त तिखट नाही खात. छान अशी मिक्सरला फिरवून घेतली आणि आता याचं आपण पीठ मळायला घेऊयात. तर धिरड्यासाठी असं वेगळं काही स्पेशल पीठ नव्हतं. हेच आपलं 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊनच हे पीठ मळवलं. कारण आपल्या गावाकडे कसं ना हुरड्याचं पीठ बनवलं जातं, त्याचे धपाटेनं खायला खूप छान लागतात. तर आता ते अवेलेबल नव्हतं इथं, त्यामुळे मग मी अशाच पिठांचे धपाटे बनवून घेते. तिन्ही डाळी किंवा डाळीचं, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून मस्त असे धपाटे. एक असं कॉटनचं किंवा तुम्ही असं रुमाल वगैरे घेऊ शकता, उपरणं वगैरे. तर इथं मी छान असं एक सुती कापड घेतलंय आणि ते छान पाण्यात बुडून घेतलंय. आधी एक छोटंसं धपाटं श्रीशाला बनवून दिलं होतं. तर आता हे बघू शकता, असं याला मस्त पातळ पातळ थापून घेते. इकडून असं मस्त याला छान असं पातळ थापून घ्यायचं. गावाकडे ना हुरड्याच्या पिठाचे धपाटे बनवले जातात. म्हणजे जे सीझन असतो ना आपला, ज्वारी किंवा गहू निघतात ना, तो हुरडा काढून तो भाजून उकडून मग ते वाळवलं जातं. मग त्याचं गिरणीवरून पीठ दळून आणलं जातं. पण ते धपाट्याची चव एवढी भारी लागते ना. तर गावाकडे गेल्यावर तसे धपाटे खायला भेटतात, पण आता इकडं असल्याच्या नंतर मग असेच बनावं लागतात. तर हे पण धपाटे खायला खूप छान लागतात. तर इथं मस्त असं पातळ मोठ्या आकाराचं मी धपाटं असं थापून घेतलंय. आता याला छानपैकी आपण भाजून घेऊयात. तर मी आता याला ना तव्यावर टाकून घेते. बघू शकता किती असं आल्हाद मस्त निघतं ते. आणि असं थोडंसं पातळच ठेवलं ना तर खायला पण मग असं घशात वगैरे अडकत नाही, खूप छान लागतं खायला. तर मला तर धपाटे खूप आवडतात. तर माझ्या श्रीशाला पण असं धपाटे, धिरडे वगैरे खूप आवडतात. तर मग मी तिच्यासाठी पण असं आवडीने छानपैकी करत असते. तर बघू शकता मस्त छान असं धपाटं भाजून घेतलंय. अशाच प्रकारे दुसरं पण करून घेतलं. त्याला मस्त होल पाडायचे आणि मग त्याच्यात थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं. हे बघू शकता, अशा प्रकारे आपली छानपैकी आता धपाटे इथं बनून तयार झालेत. त्यानंतर ना संध्याकाळी ना श्रीशाला थोडंसं पार्कमध्ये घेऊन गेले, कारण ती घरात असली ना मग मला खूप त्रास देते. थोडंसं पार्कमध्ये तिला खेळायला नेलं ना मग ती खूप छान खेळते आणि ती पण हॅप्पी राहते आणि रात्री लवकर झोपी जाते दमल्यामुळं. तर इथं मस्त मॅडम अशा छानपैकी झोका खेळत होत्या. तिला झोका खेळायला खूप आवडतं. जेव्हा पार्कमधून घरी येतो ना तेव्हा रडायला सुरुवात करते. तर बाहेर थोडंसं दुकानात काम होतं, स्टेशनरीमध्ये मला कानातले घ्यायचे होते डेली यूजसाठी. तर ते बघायला गेलो. तर बाहेर ना छानपैकी आता छटपूजा येते, तर त्याचे छान असे टोपले वगैरे होते. तर जे काम करायला गेले ते कानातले भेटलेच नाही, असं होतं.